शॉर्ट व्हिडिओ मध्ये शिकवावा असा हा प्रश्न नाहीये. तुम्हाला जर डिटेल मध्ये शिकायचं असेल तर आपलं बेसिक टू बिल्डिंग युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि कुठल्याही स्पर्धा परीक्षेसाठी गणित आणि बुद्धिमत्ताची बॅच हवी असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. याला आपल्याला एक थोडीशी ऍडजस्टमेंट करावी लागणार आहे. हे 0.2 0.2 0.2 किंवा हे जे काही पद आहेत ते तीन तीन वेळेला आलेले आहेत. तीन वेळेला आलेले आहे म्हणजेच मी त्याला त्यांचा घन लिहू शकतो. मग हा घनमुळामध्ये 0.2 चा घन अधिक 0.04 चा घन छेदामध्ये 0.4 चा घन अधिक 0.08 चा घन. हे अशी मांडणी केल्याच्या नंतर आपल्याला काय करायचंय, अंश आणि छेद समान करून घ्यायचंय. याला जर 2 न गुणलं आपण तर हे 0.4 होईल. याला 2 न गुणलं तर हे 0.08 होईल. म्हणून काय सांगतो व्यवस्थित ऐका, अंशाला आणि छेदाना 8 न गुणून घेऊया. मग हा जो 8 आहे, हा 8 न इथं गुणलं, हे 8 न इथं गुणलं, याला काही कुठं मध्ये न्यायची गरज नाहीये. मग हे 8 जे आहे ह्या कंसाचा घन आहे, मग हे 8 मध्ये जाताना 2 होईल, हे 8 मध्ये जाताना 2 होईल. म्हणजेच याला 2 न गुणलं तर ते किती झालं, 0.4 कंसाचा घन अधिक 0.08 कंसाचा घन छेदामध्ये हा 8 बाजूला लिहिला आणि बघा 0.4 चा घन अधिक 0.08 चा घन. मग अंश आणि छेद समान आहेत तर हे आणि हे कटलं. आता इथं घनमुळामध्ये काय राहिलंय, घनमुळामध्ये 1/8 राहिलं. बरोबर 8 बाहेर काढलं तर घनमुळाच्या बाहेर काढल्यानंतर ते किती होईल, 2 होईल. 1/2 म्हणजेच उत्तर येते 0.5. आता इथं थोडस तुम्हाला समजून घ्यावं लागेल की हे 8 मध्ये गेल्यानंतर गुणिले म्हणजे 2 का होतंय, तर हे 8 ला आपण ह्या कंसाच्या म्हणजे मध्ये टाकतोय, त्याला बाहेर काढलं, ओके 2 चा घन 8 येईल, मध्ये घेतलं 2 होईल. आणि त्याचीच एक्झॅक्ट अपोजिट बाजू इथं आहे. घनमुळामध्ये 8 आहे, ते घनमुळामधून बाहेर घेऊन आलं तर 2 होईल, घनमुळामध्ये घालायचं म्हणलं तर 8 होईल. तर ह्या एकमेकाच्या व्हाईस वर्सा असलेल्या प्रोसेस करून थोडीशी ऍडजस्टमेंट करून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर काढावं लागतंय आणि आपलं उत्तर येतं 0.5. समजलं असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करून टाका.